दक्षिण दिशेला शिवाजी महाराज पालखीतून प्रस्थान करत होते. अचानक पालखी थांबली. महाराजांनी पालखीतून बाहेर पाहिलं तर रखरखत ऊन, खुलं वाळवंट. महाराजांनी शिलेदाराला विचारले, पालखी थांबवण्याचं प्रयोजन? शिलेदार उत्तरला, गोळकोंड्याचा राजा कुतुबशहा स्वतः जातीने आले. महाराजांना आश्चर्य वाटले. गोळकोंडा तर अजून खूप दूर, मग कुतुबशहा इथे कसा? महाराज पालखीतून खाली उतरले. पुढे कुतुबशहा उभा. महाराजांनी गळाभेट घेतली आणि विचारले, बादशाहजी, आपण इथं? महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत येतोय. त्याची पावलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याच्या पायाची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपर्यंत आलोय महाराज. आणि त्याने महाराजांची पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत आपल्या राजधानीत त्यांना घेऊन आला. त्यांचा सत्कार सोहळा केला. राजधानीत प्रवेश करताच बादशाहने महाराजांना आपली संपत्ती दाखवायला सुरुवात केली. महाराज, हा आमचा खजाना. खजाना पाहून महाराज बघत राहिले. महाराज, ही आमची शस्त्रशाळा. इथे नवीन शस्त्र बनवली जातात. महाराज, ही आमची अश्वशाळा. इथे जातिवंत घोड्यांची पैदास केली जाते. महाराज पाहतच राहिले. पुढे येताच बादशाहने महाराजांना त्यांची हत्तीशाळा दाखवली. महाराज, ही आमची हत्तीशाळा. हजारोंच्या रांगेत उभे असलेले कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती नजरेत मावत नव्हते. महाराज पुरते भारावले. महाराजांची ती भारावलेली नजर पाहून गोळकोंड्याचा बादशाह म्हणाला, महाराज, आपल्याकडे पण असे आमच्यासारखे हत्ती असतीलच की? महाराज उत्तरले, आमच्याकडे तुमच्यासारखे हत्ती नाहीत, पण हत्तीसारखी माणसं जरूर आहेत. गोळकोंड्याचा बादशाह म्हणाला, हत्तीसारखी माणसं आहेत तर त्यातला एखादा माणूस येताना सोबत आणलाय का? महाराजांच्या शेजारी येसाजी कंक उभा होता. महाराजांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, हा त्यातलाच आहे. त्यावर कुतुबशहा म्हणाला, तुमचा हा येसाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल का? तेवढ्यात येसाजी पुढे आला आणि म्हणाला, आज्ञा द्यावी महाराज. महाराजांनी इशारा दिला. आणि येसाजी रणांगणात उतरला. एका मध्यधुंद बलाढ्य हत्ती समोर आला आणि झुंज सुरू झाली. महाराष्ट्राच्या हत्तीने कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला. येसाजी जिंकला. त्याचा शौर्य पाहून कुतुबशहा भारावला आणि पुढे येऊन गळ्यातला हार काढला आणि म्हणाला, हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. तेवढ्यात येसाजी मागे सरला आणि म्हणाला, आमचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत.